उशीर झाल्याने जुन्या कात्रज बोगद्याला न जाता आम्ही सातारा हायवेवरील नवीन बोगद्यापाशी असलेल्या मराठमावळा हॉटेलला पोहोचलो आणि डाव्या बाजूच्या वाटेने चालायला सुरुवात केली. मातीची वाट आता पूर्णपणे काँक्रीटची झाली आहे. पौर्णिमेला अजून 4 दिवस बाकी असले तरी चंद्राचा प्रकाश पुरेसा होता. पुढे एक बंद गेट लागला, पण त्याच्या बाजूने वाट काढलेली आहे. येथून मुख्य ट्रेक मार्गावर जाण्यासाठी भिंतीच्या कडेकडेने बंगल्याच्या मागे गेलोत. हत्ती डोंगरावरून येणारी वाट मिळाली. हत्ती डोंगराला वगळावं लागल्याचे थोडं वाईट वाटलंच. बरोबर 2 वर्षापूर्वी मी जुन्या बोगद्याकडून वाघजाई मातेचे दर्शन घेऊन हा ट्रेक सुरू केला होता. तेव्हा केवळ हत्ती डोंगर पार करायलाच तासभर लागला होता. त्यावेळी आम्ही तिघेच होतो, पण शनिवार आणि पौर्णिमा रात्र असल्याने शेकडो लोकांची गर्दी होती. यावेळी देखील आम्ही तिघंजणं, पण पौर्णिमेला असलेले काही दिवस, त्यात शुक्रवारी रात्री 11:30ला चालू केलेला ट्रेक, त्यामुळे मागे पुढे कोणीच दिसत नव्हतं. असो, प्रवास अगदी सुखकर सुरू होता. संपूर्ण मार्ग व्यवस्थित मार्क केलेला आहे आणि सिंहगडावरील टॉवरचे दिवे सतत मार्ग दाखवतातच. थंडगार हवा आणि हत्ती डोंगरानंतर 2-2.5 तास तरी जास्त चढ उतार नाहीत. डोंगरमाथ्यावर एक पक्षी थोड्या थोड्या वेळाने मार्गात दर्शन देत होता. कदाचित हा रातवा पक्षी असेल. कमेंट्समध्ये नक्की सांगा. सिंहगड आता जवळ वाटू लागला होता. या ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात मात्र कस लागतो, कारण डोंगर माथ्यावरून जवळपास पायथ्यापर्यंत उतरावे लागते आणि पुन्हा माथ्यावर, असे किमान 3दा घडते. हे चढ उतार पार केल्यावर 15-20 मिनिटांच्या सपाटीवर चालत आम्ही सकाळी 5:30 वाजता सिंहगडाच्या चेकपोस्ट गेटला पोहोचलोत. थोडी विश्रांती घेऊन आम्ही लगेच गडाच्या पार्किंगपाशी पोहोचलो, कारण सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं होतं. सिंहगडावर प्रवेश केला. सुभेदारांच्या आणि 3रे छत्रपतींच्या समाधीचे, तसेच अमृतेश्वर आणि कोंढाणेश्वराचं दर्शन घेऊन पुणे दरवाजापासून आतकरवाडीकडे उतरण्यास सुरुवात केली. 2 वर्षाखाली मी कात्रज सिंहगड करून राजगडच्या दिशेने निघालो होतो. देवटाक्यातून पाणी भरलं आणि झुंजार बुर्ज आदी असलेल्या मार्गाने गड उतरून पुढं राजगडच्या दिशेने मार्गस्थ झालोत. सहज, सोपा आणि अतिशय सुंदर हा रस्ता. 2-2.5 तासांनी मार्ग विंझर गावाच्या दिशेने खाली उतरला. तासाभराची उतरण आणि बरीच पायपीट केल्यावर गाववस्ती लागते. राजगड अगदी समोरच होता, पण काही कारणास्तव तेव्हा तो ट्रेक तिथेच थांबवावा लागला. पुन्हा आत्ताच्या प्रवासाकडे येतो. आतकरवाडीचा मार्ग बऱ्यापैकी खडा चढणीचा, पण उतरण्यासाठी फारशी अडचण आली नाही. वाटेत मारुतीचं छोटंसं मंदिर आहे. 1.5 तासात आम्ही आतकरवाडी बस स्टॉपला पोहोचलो आणि स्वारगेट बस पकडून परतीच्या प्रवासाला निघालो.